या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सध्या काँग्रेस नेते सतीश पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सतीश पाटील जी, देशाचे विरोधी पक्षनेते हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, प्रियंका गांधी तिथे आहेत, इतरही महत्त्वाचे खासदार आहेत, आंदोलन केलं, त्याला पाठिंबा दिला, त्याचा हा सगळा परिणाम आहे। देशामध्ये लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही चालू झालेली आहे। आज देशातला प्रमुख पक्ष असणारा काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहेत। गेले 3 महिने नीटच्या परीक्षेचा गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या संदर्भात ते बोलतायत। सरकार एका बाजूला एका माणसाला वाचवा लागले, धर्मेंद्र प्रधानांना, आणि दुसऱ्या बाजूला कोट्यावधी तरुण या युवक आणि युवती जे नीटच्या माध्यमातून आपलं आयुष्य घडवून पाहतायत, त्यांच्या आकांक्षावर पाणी फिरते। मला वाटतं याचा निषेध करावा तेवढा त्या ठिकाणी कमी आहे। ज्या पोलीस स्टेशनमध्ये राहुल गांधींना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, खासदारांना ठेवलेलं आहे, आमची मागणी काँग्रेस पक्षाची आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। सरकारचा एवढा इगो काय एका माणसासाठी? एका बाजूला कोट्यावधी तरुण चं भविष्य ज्या गोष्टीवर अवलंबून आहे। चूक झालेली आहे, तुम्ही मान्य करता चूक, राहुल गांधींनी दाखवून दिलेलं की चूक झालेली आहे। आता मग राजीनामा देऊन त्यांना शिक्षा व्हावी एवढीच अपेक्षा आम्हा सगळ्यांची आहे। सतीश पाटील जी, आत्ताची एक अपडेट समजतीये ती म्हणजे त्या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना स्थानबद्ध केलं गेलेलं आहे असं समजतंय। नाही, तेच कायद्याचा गैरवापर हा लोकशाहीमध्ये चाललेला आहे। मला पहिलं की लोकशाही संपलेली आहे, हुकुमशाही चालवली आहे। म्हणजे ज्या पद्धतीने पोलिसांनी आंदोलकांच्यावर लाठीमार केला, ज्या पद्धतीने या देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांना उचलून घेऊन जायचं काम केलं, म्हणजे आज या देशामध्ये शिष्टाचार सुद्धा राहिलेला नाही। अगदी जबरदस्ती उचलून, म्हणजे आंदोलन सुद्धा करता येऊ नये या पद्धतीचं एक वातावरण या देशामध्ये झालेलं आहे। म्हणजे कुणी बोलूच नाही, परंतु निडरपणे राहुल गांधी या देशातल्या युवक आणि युवतींची भूमिका मांडतायत। ते बंद करावं यासाठी त्यांच्यावर दबाव हा आणला जातोय किंवा त्यांना अटक केली जाते, परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते या देशातले रस्त्यावर उतरतील आणि त्याला विरोध करतील। ठीक, सतीश पाटीलजी धन्यवाद, आपण जय महाराष्ट्राची या संदर्भात सविस्तरपणे बोललात यासाठी।